श्री ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 14वा गुणातीत योग. कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहून सुरू करूया. श्री गणेशाय नमः. जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया. जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया. नाना लोक हेलावया समुद्रातू आयके गार्त बंधू. निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्यावधू वल्लभाजी. तू जया प्रति लपसी तया विश्व हे दाविसी. प्रकटतई करिसी आघवेची तू की पुढिलाची दृष्टी चोरीजे. हा दृष्टिबंधू निफजे परिनवल लाघव तुझे जे आपण पे चोरे. जी तूची तू सर्वायया मा कोणा बोधू कोणा माया. ऐसिया आपे आप लाघविया नमो तुझ. जाणो जगी आप बोले ते तुझिया बोला सुरस झाले. तुझे निक्षमत्व आले पृथ्वीयेसी रविचंद्रादिशुक्ती. उदय करीती त्रिजगती ते तुझिया दीप्ती तेज तेजा. जे चळबळी जे अनिळे ते दैविके निजी निजबळे. नभ तुझ माझी खेळे लपिथपी किंबहुना माया असोस. ज्ञानजी तुझे निडोळस असो वानणे सायास. श्रुतीसी हे वेदवानुनी तवची चांग. जवन दिसे तुझे आंग मग आम्हा तया मूग. एके पांती जिये कारण वाचे ठाई. पाहता थेंबाचा पाडू नाही मा महानदी काई. जाणीजती का उदयलिया भास्वतू चंद्र जैसा खद्योतू. आम्हा श्रुती तुझा तू तो पाडू असे आणि दुजया थावो मोडे. जेथ परेशी वैखरी बुडे तो तू मा कोणे तोडे. वानावासी याला गियाता स्तुती सांडून निवांता. चरणी ठेविजे माथा हेची भले तरी तू जैसा आहासी तैसिया. नमोजी श्री गुरुराया मज ग्रंथोद्यमू फळावया व्यवहारा होई. आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी. करी ज्ञानपद्य जोडी थोरा माते मग मी संसरे न तेणे. करी न संतांसी कर्णभूषणे लेववीन सुलक्षणे विवेकाची. जी गीतार्थ निधान काढू माझे मन. सुई स्नेहांजन आपले तू हे वाक सृष्टी एके वेळे. देख तू माझे बुद्धीचे डोळे तैसा उदय जोजी निर्मळे कारण्य बिंबे. माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ काव्ये होय सफळ. तो वसंतू होई स्नेहाळ शिरोमणी. प्रमेय महापुरे हेमती गंगा ये थोरे. तैसा वरिष उदारे दिठिवेनी अगा विश्वैक धामा. तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. जी अवलोकिलिया माते उन्मेष सागरी भरिते. ओसंडेल स्फूर्तिते रसवृत्तीचे. तव संतोषो श्री गुरुराजे म्हणितले विनती व्याजे. मांडिले देखो तुझे स्तवन मिशे. हे असो आता वांजटा तो ज्ञानार्थ करुनी गोमटा. ग्रंथू दावी उत्कंठा भंगो नेदी हो काजी स्वामी. हेची पाहत होतो मी जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथू सांग. सहजे दुर्वेचा डिरू आंगे चितव अमरू. वरियाला पुरू पियुषाचा तरी आता येणे प्रसादे. विन्यासे विदग्धे मूळ शास्त्रपदे वाखाणीन. परी जीवा आतुलीकडे जैसी संदेहाची डोणी बुडे. नाश्रमणी तरी चाडे वाढी दिसे तैसी बोली साचारी. अवतरो माझी माधुरी माले मागू निघरी गुरुकृपेच्या. तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठी ऐसी. श्रीकृष्ण अर्जुनेसी चावळले जे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे. होई जे येणे जगे आत्मा गुणसंगे संसारिया. आणि हाची प्रकृती गतू सुख दुःख भोगी हेतू. अथवा गुणातीतू केवळू हा तरी कैसा पा संगा संगू. कोणतो क्षेत्र क्षेत्रज्ञा योगू सुख दुःखादि भोगू. केवी तया गुणते कैसे किती बांधती कवणी रीती. ना तरी गुणातीती चिन्हे काई. एवं इया आघवेया अर्थारूप करावया. विशो येथ 14व्या अध्यायासी. तरी तो आता ऐसा
प्रस्तुत परियेसा अभिप्रायो विश्वेशा वैकुंठाचा तो म्हणेगा अर्जुना अवधानाची सर्वसेना मिळवूनी या ज्ञाना झोंबा बेहू आम्ही मागा तुझ बहुती दाविले हे उपपत्ती तरी आजूनी प्रतीती कुशीन निघे म्हणवनी गा पुढती सांगी जाईल तुझ प्रती परमहण म्हणवनी श्रुती दाहारिले जे एरवी ज्ञान हे आपुले परिपर ऐसे निजाले जे आवडोनी घेतले भवस्वर्गाधिक अगायाची कारणे हे उत्तम सर्वापरी मी म्हणे जे वन्ही हे तृणे ये रे ज्ञाने जिये भवस्वर्गा ते जाणती यागची चांग म्हणती पारखी पुढी आथी भेदी जया तिये आघवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने जैशा वातोर्मी गगने गिळिजती का उदिते रश्मिराजे लोपिली चंद्रादिते जे नाना प्रळयांबुमाजे नदी नद तैसे येणे पाहलेया ज्ञानजात जायलया म्हणूनिया धनंजया उत्तम हे अनादिजे मुक्तता आपुली असे पंडुसुता तो मोक्षू हाता येता होय जेणे जयाची या प्रतीती विचारवीरी समस्ती नेदिजेची संस्कृती माथा उधऊ मने मन घालू निमागे विश्रांती झाली या आंगे ते देही देहा जोगे होती चीना मग ते देहाचे बेळे ओलांडून एकेची वेळे संवतुकी कांटाळे माझे झाले जे माझी या नित्यता तेणे नित्य ते पंडुसुता परिपूर्ण पूर्णता माझी याची मी जैसा अनंतानंदू जैसाची सत्य सिंधू तैसेची ते भेदू पुरेची ना जे मी जे वढे जैसे तेची ते झाले तैसे घटभंगी घटाकाशे आकाश जेवी ना तरी दीप मुळकी दीपशिखा अनेकी मीनलिया अवलोकी होय जैसे अर्जुना तया परी सरली द्वैताची वारी नांदे नामार्थ एकाहारी मी तू विण येणेची पै कारणे जै पहिले सृष्टीचे झुंपणे तेही तया होणे पडेची ना सृष्टीची ये सर्वादी जया देहाची नाही बांधी ते कैचे प्रळयावधी निमती लपा म्हणून जन्मक्षया अतीत ते धनंजया मी झाले ज्ञानायया अनुसरोनी ऐसी ज्ञानाची वाढी वानिली देवे आवडी देवीची पार्था ही गोडी लावावया तव तया झाले आन सर्वांगी निघाले कान सपाई अवधान आतलापा आता देवाची ऐसे जा कळिजत असे बोरसे जे निरूपणा आकाशे वेटाळे ना मग म्हणेगा प्रज्ञा कांता उजवली याजी वक्तृत्वता जे बोला येवढा श्रोता जोडलासी तरी एकू मी अनेकी गोविजे देह पाशकी त्रिगुणी लुब्धकी कवणे परी कैसा क्षेत्र योगे विये इये जगे ते परिस सांगे कवणे परी पै क्षेत्र येणे व्याजे या लागी हे बोलिजे जे मत्संग बीजे भूती पिके एरवी तरी महद ब्रह्म या लागी हे ऐसे नाम जे महदादि विश्राम शालिका हे विकारा बहुवस थोरी अर्जुना हे चिकरी म्हणूनी अवधारी महद्ब्रह्म अव्यक्तवादमती अव्यक्त ऐसी वदंती सांख्याची या प्रतिती प्रकृती हेची वेदांती येते माया ऐसे म्हणिजे प्राज्ञराया असो किती बोलो वाया अज्ञान हे आपला आपण पेया विसरू जो धनंजया तेची रूपयया अज्ञानासी आणि कही एक असे जे विचारा वेळे न दिसे वाती पाहता जैसे अंधारे का हालविलिया जाय निश्चळी तरी होय दुधी जैसी साय दुधाची ते पै जागरू ना स्वप्न ना स्वरूप अवस्थान ते सुषुप्ती का घन जैसी होय कानवियता वायू ते वांझे आकाशरिते तया ऐसे निरुते अज्ञान गा पैल खांबू का पुरुखू ऐसा निश्चयो नाही एकू परिकाय नेणो आलोकू दिसत असे तेवी वस्तू जैसी असे तैसी किरण दिसे परी काही अनारिसे देखिजे ना राती ना तेज
ते संधी जेवी सांज तेवी विरुद्ध ना निज ज्ञान आथी ऐसी कोणी एकी दशा ती वादू अज्ञान ऐसा तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञू नाम अज्ञान थोरिये आणिजे आपण पेतरी नेणिजे ते रूप जाणिजे क्षेत्रज्ञाचे हाची उभय योगू बुझे बापा चांगू सत्तेचा नैसर्गू स्वभावो हा आता ज्ञाना सारिखे वस्तू आपण पाची देखे परी रूपे अनेके नेणो कोणे जैसा रंकू भ्रमला म्हणे जारे मी रावो आला का मूर्छितू गेला स्वर्गलोका तेवी लचकलिया दिठी मग देखणे जे जे उठी तया नाम सृष्टी मीची बिये पैगा जैसे का स्वप्न मोहा तो एकाकी देखे बहुआ तोची पाडू आत्मया स्मरणे विण असे हेची अनिभ्रांती प्रमेय उपलबू पुढती परी तू प्रतीती याची घेपा तरी माझी हे गृहिणी अनादि तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या आहे ये नाही हे चिरूप ठाणे हे अति उमप हे निद्रिता समीप चेता दुरी पै माझे निची अंगे पहुडल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरुविणी होय महद्ब्रह्म उदरी प्राकृती आठै विकारी गर्भाची करी पेलो वेली उभय संगू पहिले बुद्धितत्व प्रसवले बुद्धितत्वे भारैले होय मन तरुणी ममता मनाची ते अहंकार तत्वरची तेणे महाभूतांची अभिव्यक्ती होय आणि विषयेंद्रिया गौसी स्वभावे तव भूतासी म्हणूनी येती सरिसी तियेही रूपा जाले निविकार क्षोभे पाठी त्रिगुणाचे उभे तेव्हा ये वासना गर्भे ठाये ठावो रुखाचा आवाका जैसी बीज कणिका जीवी बांधे उदका भेटत खेवो तैसी माझे निसंगे अविद्या नाना जगे आर घेवो लागे आणि आची मग गर्भगोळा तया कैसे रूप तैये आया ते परिये सेराया सुजनाचिया पै मणिज स्वेदज उद्भिज जारज उमटती सहज अवयव हे व्योम वायू वशे वाढले निगर्भरसे मणिजू उससे अवयवतो कोटी सुनी तमरजे आगळिका तो यतेजे उठिता निपजे स्वेदजूगा आप पृथ्वी उत्कटे आणि तमो मात्रे निकृष्टे स्थावरू उमटे उद्भिजूहा पाचा पाचही विरजी होती मनबुद्ध्या दिसाजी ही हेतू जारजी ऐसे जाण ऐसे चारी हे सरळ करचरण तळ महाप्रकृती स्थूळ तेची शीर प्रवृत्ती पेलले पोट निवृत्ती ते पाठी नीट सुरयोनी अंगे आठ ऊर्ध्वाची कंठू उल्हासता स्वर्गू मृत्युलोकू मध्यभागू अधोदेशू चांगू नितंबू तो ऐसे लेकरू एक प्रसवली हे देख जयाचे तिन्ही लोक बाळसेगा 84 लक्ष योनी तिये कांडा पेरा सांदणी वाढे प्रतिदिनी बाळक हे नाना देह वयवी नामाची लेणी लेववी मोहस्तन्ये वाढवी नित्य नवे सृष्टी वेगवेगळिया तिया करांघ्री आंगोळिया भिन्नाभिमान सूदलिया मुदिया तेथे हे कोलते चराचर अविचारित सुंदर प्रसवो निथोर थोरावली पै ब्रह्मा प्रातः काळू विष्णू तो माध्यान्ह वेळू सदाशिव सायंकाळू बाळायया महाप्रळय सेजे खेळोनी निवांत निजे विषम ज्ञाने उमजे कल्पोदयी अर्जुना या परी मिथ्या दृष्टीच्या घरी युगानुवृत्तीची करी चोज पावले संकल्पू जयाचा इष्टू अहंकारू तो विनटू ऐसिया होय शेवटू ज्ञाने यया आता सो हे बहु बोली ऐसे विश्वमाया व्याली तीथ साह्य झाली माझी सत्ता या कारणे मी पिता महद्ब्रह्म हे माता अपत्य पंडुसुता जगडंबरू आता शरीरे बहुते देखो निनभे देहो चित्ते जे मन बुद्ध्यादी भूते एकेची येथे हा गा एकाची देही काय नारिसे अवयव नाही देवी विचित्र विश्व पाही एकची हे पै उंचा नीचा डाहाळिया विषमा वेगळालिया एकाची जेवी झालिया
बीजाचिया आणि संबंधू तो हि ऐसा मृत्तिके घटुले कुजैसा कापटत्व कापुसा नातू होय नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा आम्हा आणि चराचरा संबंधू तैसा म्हणूनी वन्ही आणि ज्वाळ दोन्ही वन्हीची केवळ देवी मी गा सकळ संबंधू वावो जाले निजगे मी झाके तरी जगत्वे कोण फाके किळेवरी माणिके लोपिजे काई अलंकारा ते आले तरी सोने पण काही गेले की कमळ फाकले कमळत्वा मुके सांगपा धनंजया अवयवी अवयविया आच्छादिजे की तया तेची रूप की विरुढलिया जोंधळा कणिसाचा निर्वाळा वेचला की आगळा दिसतसे म्हणूनी जग परवते सारून पाहिजे माते तैसानो हे उखिते आघवे मीची हा तू साचो कारा निश्चयाचा खरा गाठी बांधवीरा जीवाची आता मी आमज दाविला शरीरी वेगळाला गुणी मीची बांधिला ऐसा आवडे जैसे स्वप्नी आपण उठून या आत्ममरण भोगिजे गा जाण कपिध्वजा का कावळा ते डोळे प्रकाशून पिवळे देखती तेही कळे तयासीची नाना सूर्य प्रकाशे प्रकटी तैयभ्रभासे तो लोपला हेही दिसे सूर्येची की पै आपण पेनी जालिया छाया गा आपुलिया बिहोनी बिहालिया आन आहे तैसी ये नाना देहे दाऊनी मी नाना होये तेथ ऐसा जो बंधू आहे तेही देखे बंधुकान बंधिजे हे जाणणे मज माझे नेणणे निउपजे आपलेनी तरी कोणे गुणे कैसा मजची मी बंधू ऐसा आवडे ते परियेसा अर्जुन देवा गुणते किती किम धर्म काही यया रूप नाम के झाले हे वर्म अवधारी पा तरी सत्वर जतम तिघासी हे नाम आणि प्रकृती जन्म भूमिका यया येथ सत्वते उत्तम रजते मध्यम तिही माझी तम साविया धारे हे एकेची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडे पाही वयसात्रय देही येकी जेवी का मीनलेनी किडे जब जब तू कवाढे तब तब सोने ही न पडे पाचिका कसी पैसावधपण जैसे वाहविले आळसे सुषुप्ती बैसे घणावोनी तैसी अज्ञानांगिकारे निघाली वृत्ती विखुरे ते सत्वरजद्वारे तमही होये अर्जुना गा जाण यया नाम गुण आता दाखवू खुण बांधिती ते तरी क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोटका पैसे हे देह मी ऐसे मुहूर्त करी आजन्म मरणांती देहधर्मी समस्ती ममत्वाची सूती घेना जब जैसी मीनाच्या तोंडी पडेना जब उडी तब गळ आसुडी जळपारथी तेवी सत्वे लुब्धके सुख ज्ञानाची पाशके ओढिजती मग खुडके भृगु जैसा मग ज्ञाने चढफडी जाणीवेचे खुरखोडी स्वयं सुख हे धाडी हातीचे गा तेव्हा विद्यामाने तोखे लाभ मात्रे हरिखे मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे म्हणे भाग्य ना माझे आजी सुखिये नाही तुझे विकाराष्टके पुंजे सात्विकाचेनी आणि येणेही नसरे लाकण लागे दुसरे जे विद्वत्तेचे भरे भूत आंगी आपणची ज्ञान स्वरूप आहे ते गेले हे दुःख नवाहे की विषय ज्ञाने होये गगना येवढा रावो जैसा स्वप्नी रंकपणे रिघे धानी तो दो दाणा मानी इंद्रू नामी तैसे गा देहातीता जाले या देहवंता हो लागे पंडुसुता बाह्य ज्ञाने प्रवृत्तीशास्त्र बुझे यज्ञ विद्या मजे किंबहुना सुजे स्वर्गबरी आणि म्हणे आजी आन मी वाचूनी नाही सज्ञान चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे ऐसे सत्व सुख ज्ञानी जीवासी लावूनी कानी बैलाची करी वाणी पांगुळाची या आता हाची शरीरी रजेची परी बांधिजे ते अवधारी सांगी जैल हे रजयाची कारणे जीवा ते रंजऊ जाणे हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा हे जीवी मोटके रिगे आणि कामाच्या मधी लागे मग वारया वळखे
तृष्णेचिया घृते आंबुखुनी आगियाळे वज्राग्नीचे साधुकले आता बहुथे कुले आहे तीथ तैसी खबळे चाड होय दुःखा सकट गोड इंद्रश्री ही साकड गमो लागे तैसी तृष्णा वाढी नलिया मेरुही हाता आलिया तरी म्हणे खादिया दारुणा वळघो जीविताची कुरोंडी गोवाळू लागे कवडी मानी तृणाची ये जोडी कृतकृत्यता आजी असते वेची जेल परिपाहे काय की जेल ऐसा पांगी वडील व्यवसाय मांडी म्हणे स्वर्गाहन जावे तरी काय तेथे खावे या लागे धावे याग करू व्रतापाठी व्रते आचरे इष्टापुरते काम्या वाचून हाते शिवणे नाही पै ग्रीष्मांतीचा वारा विसावो नेणे वीरा तैसा न म्हणे व्यापारा रात्र दिवस काय चंचळू मासा कामिनी कटाक्षू जैसा लबला हो तैसा विजूही नाही ते तुले निगा वेगे स्वर्ग संसार पांगे आगी माझी रिगे क्रियाची ये ऐसा देही देहा वेगळा ले तृष्णेची आ साखळा खटाटोपू वाहे गळा व्यापाराचा हे रजोगुणाचे दारुण देही देही आसी बंधन परिस आता विंदाण तमाचे ते व्यवहाराचे हि डोळे मंद जेणे पडळे मोहरात्रीचे काळे मेहुडे जे अज्ञानाचे जियाले जया एका लागले जेणे विश्व भुलले नाचत असे अविवेक महामंत्र जे मौढ्य मद्याचे पात्र हे असो मोहनास्त्र जीवासी जे पार्थाते गातम रचुनी ऐसे वर्म चौखुरी देहात्म मानियाते हे एकची कीर शरीरी माझो लागे चराचरी आणि तेथ दुसरी गोठी नाही सर्वेंद्रिया जाड्य मना माझी मौढ्य माल्हा तिचे दार्ढ्य आलस्याचे आंगे आंग मोडा मोडी कार्यजाती अनावडी नुसती परवडी जांभयांची उघडियाची दिठी देखणे नाही किरीटी नाळविताची उठी वो म्हणवनी पडलिये धोंडी नेणे कानी मुरडी तयाची परी मुरकुंडी उकलू नेणे पृथ्वी पाताळी जावो का आकाशही बरी येवो परी उठणे हा भावो उपजो नेणे उचितानुचित आघवे झासुरता नाठवे जीवे जेथींचा तेथ लोळावे ऐसी मेधा उभौ निकरतळे पडिघाये कपोळे पायाचे शिरियाळे मांडू लागे आणि निद्रेविषयी चांगू जीवियाथी लागू झोपी जाता स्वर्गू वावो म्हणे ब्रह्मायु होईजे मानिजेलियाचे असिजे हे वाचून तुझे व्यसन नाही का वाटे जाता वोघे कल्हाता हि डोलो लागे अमृत ही परीने घे जरी नीद आली देवीची आक्रोश बळे व्यापारे कोणे एके वेळे निघाले तरी आंधळे रोषे जैसे केधवा कैसे राहाटावे कोणे सिकाय बोलावे हे ठाकते की नागवे हेही नेणे वणवामिया आघवा पाखे पुसो निघे यावा पतंगू पाहावा घाली जेवी तैसा वळघे साहसा अकरणीच दिवसा किंबहुना ऐसा प्रमादुरुचे एवं निद्रालस्य प्रमादी तम इया त्रिबंधी बांधे निरुपाधी चोखटाते जैसा वन्ही काष्टी भरे तेई दिसे काष्टाकारे व्योम घटे यावरे ते घटाकाश नाना सरोवर भरले तै चंद्रत्व तेथे बिंबले तैसे गुणाभासी बांधले आत्मत्व गमे पै हरुनिक फवात जे देही आटोपी चित्त तै करी संतप्त देह जेवी कावरिषात पजैसे जिणोनिशी तची दिसे तेव्हा होय ही वैसे आकाश हे नाना स्वप्न जागृती लोपुनिये सुषुप्ती तै क्षणो एक चित्तवृत्ती तेची होय तैसी रजत मे हारवी जै सत्व माजू मिरवी तै जीवा करवी म्हणवी सुखिया नामी तैसेची सत्वरज लोपुनी तमाचे भोज वळघे तै सहज प्रमादी होय तयाची गा परिपाठी सत्वतमा ते पोटी घालून जेव्हा उठी रजोगुण तेव्हा कर्मा वाचून काही आन गोमटे नाही ऐसे मानी देही देहराजू त्रिगुण वृद्धी निरूपण ती श्लोकी सांगितले जाण आता सत्वादी वृद्धी लक्षण सादर परियेसी पैरजतम विजये सत्वगा देही इये वाढता चिन्हे तिये ऐसी होसी जे प्रज्ञा आंतुली कडे
न समाती बाहेरी वोसंडे वसंती पद्मखंडे धृती जैसी सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी साचची करचरणी होती डोळे राजहंसा पुढे चाचूचे आगरडे तोडी जेवी झगडे क्षीर नीराचे तेवी दोषादोष विवेकी इंद्रियेची होती पारखी नियमू वारे पायिकी ओळगेतई नाईकणे ते कानची बाळी न पाहाणे ते दिठीची गाळी अवाच्य ते टाळी जीभची गा वाती पुढा जैसे पळो लागे काळवसे निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे धाराधर काळे महानदी उचंबळे तैसी बुद्धी पघळे शास्त्र जाती अगा पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी ज्ञानी वृत्ती तैसी फाके सैंघ वासनाए कवटे प्रवृत्ती वोहटे मानस विटे विषयावरी एवं सत्व वाढे तै हे चिन्ह पुढे आणि निधन ही घडे तेव्हाची जरी का पाहाले निसुयाणे जालया परगुणे पढियंते पाहुणे स्वर्गौनिया तरी जैसीची घरीची संपत्ती आणि तैसीची औदार्य धैर्य वृत्ती मा परत्रा आणि कीर्ती कानो हावे मग गोमटे या तया जावळी असे धनंजया देवी सत्वी जाणे देहा के आथी गा जे स्वगुणी उद्भट घेऊनी सत्व चोखट निगे सांडूनी कोपट भोगक्षेम हे अवचटे ऐसा जो जाये तो सत्वाचा चिनवा होये किंबहुना जन्मला हे ज्ञानिया माझी सांगपा धनुर्धरा रावोरायपणे डोंगरा गेलिया अपुरा होय काई ना तरी येथींचा दिवा नेलियासी जिया गावा तो तेथे तरी पांडवा दीपचिकी तैसी ते सत्वशुद्धी आगळी ज्ञानेसी वृद्धी तरंगावो लागे बुद्धी विवेकावरी पै महदादी परिपाठी विचारून शेवटी विचारा सकट पोटी जिरोनी जाय 36 37 24 25 तिन्ही नुरोनी स्वभावे चतुर्थजे ऐसे सर्वजे सर्वोत्तम जाले असे जया सुगम तया सवे निरुपम लाहे देह याची परी देख तमसत्व धोमुख बैसोनी जै आगळीक धरीरज आपुलिया कार्याचा धुमाडगावी देहाचा माजवी तै चिन्हांचा उदयो ऐसा पांजरली वा हटुळी करी वेंगळ वेटाळी तैसी विषयी सरळी इंद्रिया होय परदारा दिपडे परिविरुद्ध ऐसे नावडे मग शेळीयेचे नितोंडे सैंघ चारी हा ठायवरी लोभू करी स्वैरत्वाचा राबू वेटाळिता अलाभू ते उरे आणि आड पडलिया उद्यमा जाती भलतिया प्रवृत्ती धनंजया हातू न काढी देवीची एखादा प्रासादू का करावा अश्वमेधू ऐसा चाट छंदू घेऊनी उठी नगरेची रचावी जलाशये निर्मावी महावने लावावी नानाविधे ऐसे सा फाटी कर्मी समारंभू उपक्रमी आणि दृष्टादृष्टकामी पुरे न म्हणे सागरू ही सांडी पडे आगी नला हे तीन कवडे ऐसे अभिलाषी जोडे दुर्भरत्व स्पृहा मना पुढा पुढा आशेचा घे दबडा विश्वघापे चाडा पाया तळी इत्यादी वाढता रजी ये चिन्हे होती साजी आणि ऐशा समाजी वेचे जरी देह तरी यागवाची इही परिवारला आणि देही रिगे परी योनीही मानुषीची सुरवाडेसी भिकारी वसोपा राज मंदिरी तरी काय अवधारी रावो होईल बैल तेथे करबाडे हे न चुके गापुडे नेजो का वरहाडे समर्थाचेनी म्हणूनी व्यापारा हाती उसंतू दिहा नाराती तैसयाची पांती जुंपी जेतो कर्मजडाच्या ठाई किंबहुना होय देही जो रजो वृत्तीच्या डोही बुडोनी निमे मग तैसाची पुढती रजसत्व वृत्ती गिळूनिये उन्नती तमो गुण तैची जिये लिंगे देहीची सभाय सांगे तिये परिस चांगे श्रोत्र बळे तरी होय ऐसे मन जैसे रविचंद्रहीन रात्रीचे का गगन अवसेचिये तैसे अंतर असोस होय स्फूर्तिहीन उद्वस विचाराची भाष हारपेतई बुद्धिमेचवे ना धोंडी हा ठायवरी मवाळे सांडी आठवो देशधडी जाला दिसे अविवेकाचे निमाजे सबाह्य शरीर गाजे एकलेनी घेपे दीजे मौढ्य तेथ
आचारभंगाची हाडे रूपती इंद्रिया पुढे मरे जरी तेणे कडे क्रिया जाय पै आणि कही एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्हासे अंधारी देखणे जैसे डुडुळाचे तैसे निषिद्धाचे निनावे भलतेही भरे हावे ये विषयी धावे घेती करणे मदिरा न घेता डुले सन्निपाते वीण बरळे निष्प्रेमेची भुले पिसे जैसे चित्त तरी गेले आहे परिउन्मनी ते नोहे ऐसे माल्हा तिजे मोहे माझी रेनी किंबहुना ऐसैसी ये चिन्हे तमपोशी जैवाढे आई तिसी आपुलिया आणि हेची होय प्रसंगे मरणाचे जरी पडे खागे तरी ते तुले निनिगे तमेसी तो राई राईपण बीजी साठवूनी या अंगत्यजी मग विरूढे तै दुजी गोठी आहे पै होऊन दीप कलिका येरू आगी विझोका का जेथ लागे तेथ असका तोची आहे म्हणून तमाची ये लोथे बांधोनिया संकल्पाते देह जाय तै मागवते तमाचेची होय आता काय येणे बहुवे जो तमो वृद्धी मृत्यूला हे तो पशु का पक्षी होये झाड का कृमी येणेची पै कारणे जे निपजे सत्वगुणे ते सुकृत ऐसे म्हणे श्रौत समो म्हणून तया निर्मळा सुखज्ञानी सरळा अपूर्वये फळा सात्विकते मग राजसाजी क्रिया तया इंद्रावणी फळलिया जे सुखे चितारुनिया फळती दुःखे का निंबोळीयेचे पिक वरिगोड आत विख तैसे ते राजस देख क्रिया फळ तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पिके विषांकुर विखे जिया परी म्हणून बारे अर्जुना येथ सत्वची हेतु ज्ञाना जैसा का दिनमाना सूर्य हा पै आणि तैसेची हे जाण लोभासी रज कारण आपले विस्मरण अद्वैता जेवी मोह अज्ञान प्रमादा यया मैळे या दोष वृंदा पुढती पुढती प्रबुद्धा तमची मूळ ऐसे विचाराच्या डोळा तिन्ही गुण वेगळ वेगळा दाविले जैसा आवळा तळहा तींचा तव रजतमे दोन्ही देखिली प्रौढ पतनी सत्वा वाचूनी नाणी ज्ञानाकडे म्हणून सात्विक वृत्ती एक झाले गा जन्मव्रती सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसी तैसे सत्वाचे नि नटनाचे असणे जाणे जयाचे ते तनुत्यागी स्वर्गीचे राय होती याची परिरजे जिही काजी जे मरिजे तिही मनुष्य होईजे मृत्युलोकी तेथ सुख दुःखाचे खिचटे जे विजे एके चिताटे जेथ इये मरण वाटे पडिले नुठी आणि तयाची स्थिती तमी जे वाढो निनिमती भोगक्षमी ते घेती नरक भूमी मूळपत्र एवं वस्तूची आसक्ता त्रिगुणासी पंडुसुता दाविली सकारणता आघवीची पै वस्तु वस्तुत्वे असिके ते आपण पे गुणा सारिखे देखो कार्य विशेखे अनुकरेगा जैसे का स्वप्नीचे निराजे जै परचक्र देखिजे तै हारी जैत होईजे आपण पाची तैसे मध्योर्ध्व अध हे जे गुणवृत्ती भेद ते दृष्टी वाचून शुद्ध वस्तुची असे परी हे वाहणी असो तरी तुझ आनन दिसो परिसे ते सांगतसो मागील गोठी तरी ऐसे जाणीजे सामर्थ्ये तिन्ही सहजे होती देह व्याजे गुणची हे इंधनाचे नि आकारे अग्नि जैसा अवतरे का आगवे तरुवरे भूमिरसू नाना दहियाचे निमिसे परिणमे दूधची जैसे का मूर्त होयौसे गोडी जेवी तैसे हे स्वांतःकरण देहची होती त्रिगुण म्हणून बंधासी कारण घडे कीर परेचोज हे धनुर्धरा जे वडा हा गुंफिरा मोक्षाचा संसारा कुणा नोहे त्रिगुणा पुलाले निधर्मे देहींचे मथित साऊमे चाळिताही न खोमे गुणातीतता ऐसी मुक्ती असे सहज ते आता परिसऊ तुझ जे तू ज्ञानांबुज विरे फुकी आणि गुणी गुणा जोगे चैतन्य नो हे मागे बोलिलो ते खागे ते विची हे तरी पार्था जै ऐसे बोधलेनी जीवे दिसे स्वप्न का जैसे चेईलेनी ना तरी आपण जळी बिंबलो तीरो निकळी चळण होता कल्लोळी अनेकधा कानटले निलाघवे नटु जैसा न झकवे तैसे गुणजात देखावे न होनिया पै ऋतुत्रय आकाशे
धरुनिया हि जैसे नेदिजे चिये वोवसे वेगळेपणा तैसे गुणी गुणा परवते जे आपण पेयसे आयिते तिये अहम वैसे अहंते मूळकेचिये पै तेथू निमग पाहता म्हणे साक्षी मी अकर्ता हे गुणची क्रिया जाता नियोजित सत्वरज तमांचा भेदी पसरू कर्माचा होत असे तो गुणांचा विकारू हा यया माझी मी ऐसा वनिका वसंतू जैसा वनलक्ष्मी विलासा हेतुभूत का तारांगणी लोपावे सूर्यकांती उद्दीपावे कमळी विकासावे जावे तमे ये कोणाची काजे कही सवितिया जैसी नाही तैसा अकर्ता मी देही सत्ता रूप मी दाऊ निगुण देखे गुणता हे मी आपोखे ययाचे निश्चेखे पुरे ते मी ऐसे निविवेके जया उदो होय धनंजया ये गुणाती तत्वतया अर्थपंथी आता निर्गुण असे आणिक ते तो जाणे अचुक जे ज्ञाने केले टीक तयाची बरी किंबहुना पंडुसुता ऐसी तो माझी सत्ता पावे जैसी सरिता सिंधुत्वगा नळिके वरुनी उठिला जैसा शुकशाखे बैसला तैसा मूळ हंते वेठिला तो मी म्हणवनी अगा अज्ञानाची अनिदा जो घोरत होत बदबदा तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेईला की पै बुद्धिभेदाचा आरिसा तया तो निपडिला विरेशा म्हणवनी प्रतिमुखाभासा मुकला तो देहाभिमानाचा वारा आता वाजो ठेला वीरा तै ऐक्य विची सागरा जीवेश आहे म्हणून मद्भावेसी प्राप्ती पाविजे तेणे सरिसी वर्षाती आकाशी गणजात जेवी देवी मी होऊन निरुता मग देहीची ये असता नागवे देह संभूता गुणासी तो जैसा भिंगाचे निखरे दीप प्रकाशू नावरे कान विजेची सागरे वडवा नळू तैसा आला गेला गुणांचा बोधून मैळे तयाचा तो देही जैसा व्योमींचा चंद्रजळी तिनी गुण आपुलालिये प्रौढी देही नाचविती बागडी तो पाहो ही न धाडी अहंते ते हा ठायवरी नेहटोनी ठेला अंतरी आता काय वर्ते शरीरी हेही नेणे सांडूनी अंगीची खोळी सरपरी गालिया पाताळी ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले का सौरभ्य जीर्णू जैसा अमोदू मिळो निजाय आकाशा माधारा कमळ कोशा नयेची तो पै स्वरूप समरसे ऐक्य गाजाले तैसे तेथ किम धर्म हे कैसे नेणे देह म्हणून जन्म जरा मरण इत्यादी जैसा ही गुण ते देहीची ठेले कारण नाही तया घटाची या खापरिया घटभंगी फेडिलिया महदाकाशा पैसया जालेची असे तैसी देह बुद्धी जाये जै आपण पा आठव होये तै आन काही आहे ते वाचुनी येणे थोर बोधलेपणे तयासी गा देही असणे म्हणून तो मी म्हणे गुणातीत यया देवाची या बोला पार्थू अति सुखावला मेघे संबोखिला मोरू जैसा तेणे तोषे वीरपुसे जी कोणी चिन्ही तो दिसे जया माझी वसे ऐसा बोधू तो निर्गुण काय आचरे कैसे निगुण निस्तरे हे सांगिजो माहेरे कृपेचेनी यया अर्जुनाची या प्रश्ना तो षडगुणांचा राणा परिहारू आकरणा बोलतू असे म्हणे पार्था तुझी नवाई ये तुलेची कुससी काई ते नामची तया पाही सत्य लटिके गुणातीत जया नावे तो गुणाधीन तरी नव्हे ना होय तरी नागवे गुणायया परी अधीन का नागवे हेची कैसे निजाणावे गुणाची ये रवरवे माझी असता हा संदेह जरी वाहसी तरी सुखे पुसो लाहसी परिसा आता तयासी रूप करू तरी रजाचे निमाजे देही कर्माचे आणोजे प्रवृत्ती जै घेईजे वेंटाळूनी तै मीची का कर्मठ ऐसा नये श्रीमाठ का दरिद्र लिये बुद्धिवीट तोही नाही अथवा सत्वेची अधिके जै सर्वेंद्रिय ज्ञान फाके तै सुविद्यता तोखे उभजेही ना का वाढिनले नितमे न गिळिजेची मोह भ्रमे तै अज्ञानत्वे न श्रमे घेणेही नाही पै मोहाच्या वसरी ज्ञानाची चाड न धरी ज्ञाने कर्मे नादरी होता न दुःखी सायं प्रातर मध्यान्हा या तिन्ही काळांची गणना
नाही जेवी तपना तैसा असे, तया वेगळाची काय प्रकाशे, ज्ञानित्व यावे असे, काही जळारणव पाऊसे साजा होय, ना प्रवर्तले निकर्मे, कर्मठत्व तया कागमे, सांगे हिमवंतू हिमे कापे काही, ना तरी मोह आलिया, काही पा ज्ञाना मुकी जाईल तया, होमा आगी ते उन्हाळेया जाळवत असे, तैसे गुणागुण कार्य हे आघवेची आपण आहे, म्हणून एकेकानो हे तडा तोडी, येवढे यागा प्रतीती तो देहा आला सेवस्ती, वाटे जाता गुंती माझी जैसा, तो जिणता ना हारवी, तैसा गुण नव्हे ना करवी, जैसी का श्रोणवी संग्रामीची, का शरीरातील प्राणू, घरी आतिथ्याचा ब्राह्मणू, नाना चोहटांचा स्थाणू, उदासू जैसा, आणि गुणाचा या वाजावा, ढळे चळे ना पांडवा, मृगजळाचा हेलावा, मेरू जैसा, हे बहुत काही बोलिजे, व्योमवारे निन वंचिजे, का सूर्य ना गिळिजे अंधकारे, स्वप्न का गाजिया परी, जागतया ते नसिंतरी, गुणी तैसा अवधारी न बंधिजे तो, गुणासी कीर नातुडे, परी दुरुनी जैपा हे कोडे, तै गुणदोष साई खडे, सभ्यू जैसा, सत्कर्मे सात्विकी, रजते रजो विषयकी, तम मोहादिकी वर्तत असे, परिसतयाची आगा सत्ता, होती गुणक्रिया समजता, हे पुढे जाणे सविता लौकिका जेवी, समुद्रची भरती सोमकांतची द्रवती, कुमुदे विकासती चंद्रू तो उगा, का वाराची वाजे विझे, गगने निश्चळ असिजे, तैसा गुणाची ये गजबजे, डोले नाजो, अर्जुना येणे लक्षणे, तो गुणाती तू जाणणे, परिसाता चरणे तयाची जी, तरी वस्त्रासी पाठी पोटी, नाही सुता वाचून किरीटी, ऐसे सुये दिठी चराचर मद्रपे, म्हणोनी सुख दुःखा सरिसे, कांटाळे आचरे ऐसे, रिपुभक्ता जैसे हरीचे देणे, एरवी तरी सहजे, सुख दुःख तैची सेविजे, देहजळी होईजे मासोळी जै, आता ते तव तेणे सोडिले, आहे स्वस्वरूपेसीची मांडिले, सस्यांती निवडिले बीज जैसे, कावोघ सांडुनी गांग, रिघोनी समुद्राचे आंग, निस्तरेली लगबग खळाळाची, देवी आपण पाची जया, वस्ती झाली गा धनंजया, तया देही अपैसया, सुख तैसे दुःख, रात्री तैसे पाहले, हे धारणा जीवी एक झाले, आत्माराम देही आतले, द्वंद्व तैसे, पै निद्रिताचे अंगेशी, सापतैशी उर्वशी, देवी स्वरूपस्था सरिशी, देही द्वंद्वे, म्हणून तयाच्या ठाई, शेणा सोनया विशेष नाही, रत्ना गुंडेया काही, नेणिजे भेदू, घरा येवो पा स्वर्ग, कावरी पडो वाघ, परी आत्मबुद्धीसी भंग, कदा नोहे, निवटले न उपवडे, जळिनळे न विरुढे, साम्य बुद्धी न मोडे तया परी, हा ब्रह्मा ऐसे निस्तविजो, का नीच म्हणून निंदिजो, परी नेणे जळो विझो, राखोंडी जैसी, तैसी निंदा आणि स्तुती, नये कोणेची व्यक्ती, नाही अंधारे का वाती, सूर्या घरी, ईश्वरू म्हणून पूजिला, का चोरू म्हणून गांजिला, वृषगजी वेढिला केला रावो, का सुहृदपासी आले, अथवा वैरीवर पडे झाले, परी नेणे राती पाहाले तेज जेवी, साही ऋतू येता आकाशे, लिंपिजेची ना जैसे, देवी वैषम्य मानसे जाणिजेना, आणि कही एक उपाही, आचारू तयाच्या ठाई, तरी व्यापारासी नाही झाले दिसे, सर्वारंभा उटकळे, प्रवृत्तीचे तेथ मावळले, जळती गा कर्मफळे ते तो आगी, दृष्टादृष्टाचे निनावे, भावची जीवी नुगवे, सेविजे का स्वभावे पैठे होय, सुखे नाशिणे पाषाणू का जेणे माने, तैसी सांडी मांडी मने वर्जिली असे, आता किती हा विस्तारू, जाणे ऐसा आचारू, जयाते तोची साचारू, गुणाती तू, गुणाते अतिक्रमणे, घडे उपाये जेणे, तो आता ऐक म्हणे श्रीकृष्णनाथू, तरी व्यभिचार रहित चित्ते, भक्तियोगे माते, सेवितो गुणाते जाळू शके, तरी कोण मी कैसी भक्ती, अव्यभिचारा काय व्यक्ती, हे आघवीची निरुती होवावी लागे, तरी पार्था परियेसा,
मी तव एथ ऐसा रत्नी किळावो जैसा रत्नची कीतो का द्रवपणची नीर अवकाशची अंबर गोडी तेची साखर आन नाही वन्नितेची ज्वाळ दळाची नाव कमळ रुखतेची डाळ फळादिक अगा हिमजे आकर्षले तेची हिमवंत जे विजाले नाना दूध मुराले तेची दही तैसे विश्व येणे नावे हे मीची पै आघवे घे चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी घृताचे थिजले पण न मोडिता घृतची जाण का नाटिता काकण सोने चिते न उकलिता पटू तंतुची असे स्पष्टू न विरविता घटू मृत्तिका जेवी म्हणून विश्वपण जावे मग ते माते घेयावे तैसा नभे आघवे सकटची मी ऐसे निमाते जाणिजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणिजे येथ भेद काही देखिजे तरी व्यभिचारू तो या कारणे भेदाते सांडूनिय भेदे चित्ते आपणा सकट माते जाणा वेगा पार्था सोनयाची टीका सोनयासी लागली देखा तैसे आपण पे आणिका मानावेना तेजाचा तेजवनी निघाला परितेजीची असे लागला तया रश्मी ऐसा भला बोधू होवावा पै परमाणू भूतळी हिमकणू हिमाचळी मज माझी न्याहाळी अहम तैसे हो का तरंगू लहानू परी सिंधुसी नाही भिन्नू तैसा ईश्वरी मी आणू नोही चिमा ऐसे निबास मरसे दृष्टीचे उल्हासे ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणो आणि ज्ञानाचे सांगावे येची इष्टी नावे योगाचे हि आघवे सर्वस्व हे सिंधू आणि जळधरा माझी लागली अखंडधारा तैसी वृत्तीवीरा प्रवर्तेते का कुहेसी आकाशा तोंडी सांदा नाही जैसा तो परमपुरुषी तैसा एकवटेगा प्रतिबिंबो निबिंबवरी प्रभेची जैसी उचरी ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय ऐसे निमग परस्परे ते सोहम वृत्ती जय अवतरे दैतिये ही सकटसरे अपैसया जैसा सैंधवाचा रवा सिंधू माझी पांडवा वीराले या वीरबाबा हेही ठाके ना तरी जाळू नितृण वन्नीही विसे आपण तैसे भेदू नाशूनी जाण ज्ञानही नुरे माझे पैलपण जाये भक्त हे ऐलपण ठाये अनादि ऐक्य जे आहे तेची निवडे आता गुणाते तो किरीटी जिणे या नभती गोष्टी जे कपणा ही मिठी पडो सरली किंबहुना ऐसी दशा ते ब्रह्मत्व गा सुदंशा हे तो पावे जो ऐसा माते भजे पुढती इही लिंगी भक्तू जो माझा जगी हे ब्रह्मता तया लागी पतिव्रता जैसे गंगेचे निवोघे डळमळीत जळजे निघे सिंधुपद तया जोगे आन नाही तैसा ज्ञानाची आदिठी जो माते सेवी किरीटी तो होय ब्रह्मतेच्या मुकुटी चूडारत्न यया ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्यायसी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थुगा परिमाझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान तेथ मी हन साधन गमेन हो तरी झणी ऐसे तुझ्या चित्ती पैसे पै ब्रह्म आननसे मी वाचूनी अगा ब्रह्मया नावा अभिप्रावो मी पांडवा मीची बोलिजे आघवा शब्दी ही पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नभती सुवर्मा तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही अगा नित्यजे निष्कंप अनावृत धर्मरूप सुखजे उमप अद्वितीय विवेकू आपुले काम सारुनी ठाकीजे धाम निष्कर्षाचे निस्सिम किंबहुनामी ऐसे से हो अवधारा तो अनन्याचा सोयरा सांगतसे वीरा पार्थासी येथ धृतराष्ट्र म्हणे संजया हेतू ते कोणे कुसले निविण वायाणे का बोलसी माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी येरू जीवी म्हणे सांडी गोठी यिया संजयो विस्मयो मानसी आहा करू निरसरसी म्हणे कैसे पा दैवेसी द्वंद्वयया तरी तो कृपाळू तुष्टो यया विवेकू हा खोटो मोहाचा फिटो महारोगू संजयो ऐसे चिंतिता संवादू तो सांभाळिता हरिखाचा येतू चित्ता महापूर म्हणून आता येणे उत्साहाचे नि अवतरणे श्रीकृष्णाचे बोलणे सांगी जाईल तया अक्षरा आतील भावो पाववीन मी तुमचा ठावो ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां
चतुर्दशोऽध्याय। ज्ञानेश्वरी पारायण करत असताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. ज्ञानेश्वरी पारायण अध्याय क्रमांक 13 बघण्यासाठी इथे क्लिक करा आणि ज्ञानेश्वरी पारायण अध्याय क्रमांक 15 बघण्यासाठी इथे क्लिक करा. रामकृष्ण हरी.